तोडगा काय? अरे बाबा आमचं आम्ही द्या म्हणतोय, मी प्रश्न विचारलाय फक्त, तरी आम्ही तिथं आलो नाही गेलो नाही. ते मला जातीय तेढ निर्माण होत होतं. मी तर त्या अगोदरच घोषणा केली होती, चला मी तिकडे शहागडला टाकतो, तुमच्या इथं माझ्यामुळे जातीय तेढ निर्माण होत होतं. पण आता उत्तर द्या ना मला, तुमचं आंदोलन सुरू झालं, आता नसतो जात मी, आता शहागडला नसतो कार्यालय टाकीत आता. हा आता तिथं राहत असतो, म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होतो. वाटलं भावना समाजाची माणुसकी म्हणून समजून घ्यावा. मग माणुसकी जिवंत झाली. मी म्हणलं नको, गावकऱ्याला सांगितलं नको आंदोलन, नको जातीय तेढ निर्माण होईल, नको ही व्हायला. मी शहागडला कार्यालय टाकतो, येऊन जाऊन करत जाईन, ठेवायचं आंदोलन सुरू. आरक्षण मिळूस तर एका कोपऱ्याला सुरू ठेवा, गुलाल तिथंच उधळू आरक्षण मिळाल्यावर, नको गर्दी. पण यांनी उभा केलं ते येवल्यावाल्यांनी, आता नाही का जातीय तेढ निर्माण झाला. आणि आमच्या आंदोलन टायमाला ऍडमिशनला त्रास होत होता, एसट्या थांबत नव्हत्या, कोणत्या शाळा सुरू होत्या. निवेदन देणारे पठ्ठे काय माणुसकीन काय शिकतात जातीवाद आम्हाला. आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आंदोलन केलं की जातीवादी, आणि तुम्ही केलं की शांतता पसरती काय. आता जरांगे विरुद्ध ओबीसीचे सगळे नेते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेलं आहे. कारण आता 5 वाजता प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते त्या बैठकीला. हे बघा, मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीच्या. काही दुखत नाही माझं, त्यांच्या इतका जातीवादी मी नाही. पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पडायचं नाही, कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबारा असल्यासारखा आहे. तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही. हैदराबादचं गॅजेट सरकारनं लागूच करायचं. 83 क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे, तो कायदा लागू करायचा. आता सरसकट मराठी एक आहेत, कुणबी आणि मराठी एकच आहेत. आता तेच पाहिजे. आता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, बाकीचं सांगायचं नाही. ते एकत्र आले काय आणि नाही आले काय मला काय होत नाही. मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणार नाही. मला मराठ्यांनाही सांगतो ते बदनाम करणारे, मराठ्यांनाही सांगतो ते बदनाम करणारे, तरीही मी हटत नाही. मराठ्यांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवू नका. यांनी जर काही डुप्लिकेट व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवल्या तर विश्वास ठेवू नका. मराठ्यांच्या नेत्याला आणि सगळ्या मराठा समाजाला राज्यातल्या हात जोडून सांगतो, तुमच्या काही चुका झाल्या असत्या, आमच्या काही झाल्या असत्या, सोडून द्या. जात संकटात आणण्यात ठरले यांनी. जातीच्या विरोधात जातीशी गद्दारी करू नका. सरकारचं ऐकून फुटू नका. पत्रकार परिषदा खोटे घेऊ नका. तुमचं आमचं काही झालं असेल आंदोलन संपल्यावर बघा, समजून घ्या. आता समाजाची अस्मिता पणाला लागली. त्यांच्या हाताचे बाहुले होऊ नका. आपला एकही मराठ्यांचा माणूस कोणत्या पक्षात असला तर फुटू नका. जातीच्या बाजून राहा. ते सगळे जातीच्या बाजून आले. आपल्या ओरिजिनल नोंदी तरी आरक्षण नाही म्हणते ते. मी मरेपर्यंत तुमच्या बाजूने. यांनी किती बदनाम केलं तर फक्त विश्वास ठेवू नका. यांना काहीतरी करून मला बाजून सारखायचं. आता